आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी जर पाहिलं तर यवतमाळ नगर परिषदेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे। या काँग्रेसच्या अन्नत्याग आंदोलनानंतर यवतमाळ जिल्ह्यासह नगरपालिकेतील संपूर्ण राजकारण जे आहे ते ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे। टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचार पारदर्शकतेच्या विरोधात यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आजपासून अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या वतीनं जैव खनन बायोमायनिंगच्या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी ही प्रमुख मागणी घेत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी यवतमाळ शहरातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जर पाहिलं तर सातत्यानं नगर परिषदच्या कारभाराविरोधात काँग्रेसकडून विविध आंदोलन देखील करण्यात आले होते आणि आता जर पाहिलं तर काँग्रेसकडून या ठिकाणी अन्नत्याग उपोषण आंदोलन करण्यात आलं। आणखी काय मागण्यात आपण जाणून घेणार आहोत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडनं। कशा पद्धतीच्या मागण्या घेत तुम्ही आज या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करताय? आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षापासून नगरपालिका निवडणुका नाही आहे आणि यवतमाळही प्रशासक राज्य आहे। आता यवतमाळला मुख्य जो समस्या होती ती कचऱ्याची होती आणि दरवर्षी नगरपालिका वर्षभरात कचऱ्याचं टेंडर काढत होती। आतापर्यंत जो कचरा आहे कचऱ्याच्या टेंडरला त्यांनी मुदतवाढ दिली आणि आता एका महिन्यावर निवडणुका आहे आणि एका महिन्यावर निवडणूक असताना काँग्रेस कमिटीची मागणी होती की बाबा ह्या ज्या निवडणुका झाल्यावर तुम्ही टेंडर प्रोसेस करा, तो पण करू नका। आणि जर आपण प्रथा बघितली कचरा टेंडरची ती साधारणतः वर्षभराची असते, पण यावेळेस जे प्रशासक आहेत त्यांनी 3 वर्षात टेंडर काढलं एकाच दमानं आणि पूर्ण सीओ तेच आहे आणि प्रशासकही तेच असल्यामुळे त्यांच्या मर्जीतल्या लोकांना द्यायचा घाट घातला असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। आता शहरातली जर कचऱ्याची परिस्थिती आपण बघितली तर शहर संपूर्ण कचरामय झालं आहे। फक्त आमची एवढीच विनंती आहे त्यांना का बाबा तुम्ही जे टेंडर काढलं ते टेंडर या सभागृहात जे लोकांचे प्रतिनिधी आल्यावर काढा, जेणेकरून ते जे प्रोसेस आहे पारदर्शक झाली पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे आमची का यवतमाळ शहरामध्ये 7-8 महिने आधी जे रस्ते केले, काही डांबरीकरण आहे, काही सिमेंट रस्ते आहे, ते 2-3 महिन्यात पूर्ण उकळून गेलेले आहे। त्या सगळ्या रस्त्यांचा दोष दायित्व कालावधी संपायचा आहे। ते दोष दायित्व कालावधी संपायच्या आधी ते रस्ते त्या ठेकेदाराकडून पुन्हा एकदा चांगले बनवून घ्या। तिसरी मागणी अशी आहे की यवतमाळ शहरात गेली 5 वर्षापासून भूमिगत गटार योजनेचे काम चालू आहे आणि हे जे भूमिगत गटार योजनेचे काम आहे हे सगळे रस्ते यवतमाळातले उकळले आहे। तुम्ही कुठल्याही प्रभागात जा रस्ते खराबच आहे आणि म्हणून हे जे रस्ते आहेत त्यांनी त्वरित दुरुस्त करून घ्यावे। यवतमाळ शहरात अशा असंख्य समस्या आहे, पण ह्या 3 समस्या त्यांनी परिपूर्ण करावा हीच आमची यवतमाळ शहर काँग्रेसची मागणी आहे। निश्चित नगरपालिका निवडणुका 1 महिन्यावर येऊन ठेपल्या असताना नगर परिषदच्या प्रशासनाकडून टेंडर प्रक्रियेचा घाट जो आहे तो घातला जातोय आणि या संपूर्ण प्रक्रियेला थांबवून नव्यानं येणाऱ्या पालिका बॉडीच्या हातानं ही टेंडर प्रक्रिया राबवावी अशी मागणी करत या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसने सुरुवात केलेली आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।